श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. आजच्या वार्ताचित्रच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत राज्यभरातल्या साहित्यिक डॉक्टरांचं पुण्यात झालेलं साहित्य संमेलन, राधिका सांत्वनम या ग्रंथाचं अभिवाचन, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण किनरे यांच्या रेडियंट डेस्टिनी या आत्मवृत्ताचं प्रकाशन, नाट्यगीत, भावगीत आणि चित्रपट गीतांवर आधारित मराठी भावसंगीत कोशाची निर्मिती आणि पुणे परिसराच्या हवेच्या गुणवत्तेबाबत पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेलं विवेचन. कथा कुठंही सापडते, कविता कुठंही भेटते असं म्हणतात, पण त्यासाठी तशी दृष्टी हवी. साहित्याच्या प्रत्येक आकृतीबंधाबाबत हे खरंय. मग माणसाचा देह आणि मन हे दोन्हीही निरामय ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या संवेदनशील डॉक्टरांना असं काही सापडलं नाही तरच नवल. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यभरातील साहित्यिक डॉक्टरांचं शब्दशारदा हे संमेलन नुकतंच पुण्यात पार पडलं. ग्रंथदिंडीपासून कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन अशा विविध उपक्रमांनी सजलेल्या या संमेलनाचा मूळ हेतू सांगताना संयोजक डॉक्टर गीतांजली शर्मा कसमळकर म्हणाल्या, मनुष्य जीवनाचा डॉक्टरांपेक्षा जास्त अनुभव कोणात असेल असं मला वाटत नाही. कारण रोजच जीवन मृत्यूच्या लढाईत रुग्णांसाठी, कुणा दुसऱ्यांसाठी स्वतःला झोकून देणारा डॉक्टर दिवस रात्र दुसऱ्याचाच विचार करत असतो. दुसऱ्याची वेदना ही सहवेदना बनून प्रत्येक डॉक्टरची संवेदना जागृत करत असते आणि याच संवेदना शब्द रूपातून प्रकट होत असतात. त्यामुळे डॉक्टर साहित्यिक जेव्हा लिहितात तेव्हा त्या लेखनाला एक वेगळंच स्वरूप असतं आणि याच सगळ्याला एक मंच मिळावा याच एका हेतूनी हे साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही एक स्पर्धा पण घेतली की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शापैकी वरदान, जीवन गाणी गातच राहावे. म्हणजे या दोन विषयांमधून हेच बघायचं होतं की डॉक्टरांच्या जाणीवा किती जागरूक आहेत. आणि राज्यभरातून इतका पाऊस पडला डॉक्टरांच्या लेखांचा की त्यातून हा हेतू आमचा साध्य झाला. 100वर डॉक्टर येऊन त्यांनी आपल्या साहित्यकृती सादर केल्या आणि त्यामुळे या साहित्य संमेलनाचा जो थीम होता तो समाजात एक अवेअरनेस यावा, म्हणजे आमची ग्रंथदिंडी होती त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा अवेअरनेस हा हेतू होता. रस्त्यात कुठेही तुम्हाला एखादा माणूस चक्कर येऊन पडला तर त्याला मदत कशी कराल हेही कवितेतून, गाण्यातून सांगितलं गेलं. असा सर्व साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम होता त्याच्यातून समाजापर्यंत डॉक्टरांनी कसं पोहोचवावं याविषयीचा चर्चा आणि मार्गदर्शन, परिसंवाद केले गेले. राधिका सांत्वनम हा 18व्या शतकातील मुद्दुपलानी या गणिकेनं लिहिलेला ग्रंथ. तेलुगू भाषेत लिहिलेलं हे मुळातलं शृंगार काव्य आहे. लोककथा, पुराणं यांचा सखोल अभ्यास असलेल्या मुद्दुपलानी हिनं स्त्रियांच्या कामभावना आणि कामाचार याच्याविषयी अत्यंत मोकळेपणानं यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं या ग्रंथावर ब्रिटिश सरकारनं बंदी घातली होती. भारतीय स्त्री अभ्यासामध्ये या ग्रंथाला म्हणूनच विशेष महत्त्व आहे. या ग्रंथाचा अनुवाद प्रथमच मराठीमध्ये झाला असून त्याचं अभिवाचन पुण्यात नुकतंच पार पडलं. हा भावानुवाद करणं हे एक प्रकारचं आव्हानच म्हणायला हवं. कसं पेललं हे आव्हान याविषयी सांगतायत अनुवादक, ज्येष्ठ प्रसूतीतज्ञ डॉक्टर शंतनू अभ्यंकर. हे काव्य माझ्या वाचनात आलं ते मूळ इंग्लिशमधनं, त्यामुळे माझी उत्सुकता खूप चाळवली गेली आणि म्हणून त्याचं मूळ तेलुगू पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न मी केला आणि बऱ्याच प्रयत्नांती मला ते पुस्तक मिळालं. तेलुगू आणि मराठी असा कोणीतरी जाणकार माणूस मला पाहिजे होता. तो मला महाराष्ट्रात कोणी मिळेना. कोल्हापूर विद्यापीठातल्या एक देशपांडे म्हणून मॅडम आहेत, त्यांनी मला गंडीकोटा कृष्णमूर्ती हैदराबाद फोन नंबर दिला. हे दोस्त सायंटिस्ट म्हणून रिटायर झालेत आणि रिटायरमेंट नंतर त्यांनी तेलुगू साहित्यामध्ये MA केलेलं आहे. त्यांनी मला मदत करायची तयारी दर्शवली. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही रोज संध्याकाळी 1 तास, 1.5 तास, 2 तास एकमेकाशी बोलत होतो व्हिडिओ कॉलच्या थ्रू. आणि ते सगळं तेलुगू, हिंदी आणि इंग्लिश अशा
भाषांच्या माध्यमातून ते सगळं वाचत होते, समजावून घेत होते. आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा भाषांच्या माध्यमातून मी ते समजावून घेत होतो. एकमेकांशी आम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलत होतो आणि त्याबद्दल त्या काव्यातल्या अनेक अडचणी, अनेक शब्द, अनेक स्थानिक लोककथा, म्हणी, वाक्प्रचार यांच्या मागचे संदर्भ हे मला त्यांच्यामुळे समजले. अशांतर करताना शब्दाला शब्द जुळवणं हे तर झालंच, म्हणजे तुम्हाला योग्य शब्द सापडला पाहिजे हे तर झालंच. पण त्यासाठी अनेक कोशांचा मला उपयोग झाला. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये त्यावेळेपासूनच तेलुगू आणि मराठी असा तो कोश आहेच. संस्कृत विद्वान मंडळी या न त्या कारणानं माझ्या परिचयामध्ये होती. त्यामुळे कित्येक अडचणी त्यांनी सुद्धा सोडवल्या. आणि आश्चर्यकारकरित्या व्हॉट्सअप ग्रुप्सचा खूप उपयोग झाला. म्हणजे शब्दांमध्ये, भाषेमध्ये रस घेणारे फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती काही ग्रुप्स आहेत. मग मला काही शब्द अडला किंवा काही संकल्पना अडली की मी या ग्रुपवरती टाकायचो आणि कुठून तरी उत्तर यायचं. असं करता करता ते काव्य सगळं पूर्ण झालं. त्या शब्दांमागच्या, वाक्प्रचारांमागच्या त्या काव्याचा इतिहास, त्यावेळच्या लोकांच्या संस्कृती आणि शुद्धाशुद्धतेच्या, अश्लीलतेच्या कल्पना, या सगळ्याचा एक पट त्या काव्याच्या मागे होता. त्यामुळे तत्कालीन समाज, संस्कृती, त्यांच्या कल्पना, त्या काव्यातली भाषा आणि भाषांतरातल्या अडचणी आणि आज आपण त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे हे असा एक तिपेडी गोफ हा विणला जात होता. प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अरुण किन्रे यांनी लिहिलेल्या आणि संतोष शेणई यांनी अनुवाद केलेल्या रेडियंट डेस्टिनी या आत्मवृत्ताचं प्रकाशन नुकतंच पुण्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झालं. यावेळी डॉक्टर मोहन आगाशे, डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर सतीश आळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अद्भुत कामगिरी करत दुर्धर आजारांना हरवणारा वास्तवातील नायक अशा शब्दात डॉक्टर किन्रे यांची प्रभावळकर यांनी प्रशंसा केली. या पुस्तकाबाबत बोलताना डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले, डॉक्टर अरुण किन्रेंचं पुस्तकाचं रेडियंट डेस्टिनी ते आधी मी पुस्तक वाचलं आणि मी अक्षरशः थक्क झालो. म्हणजे हा गेल्या काही वर्षांचा डॉक्टर अरुणचा जो काही प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये त्याला आलेले जे अनुभव आहेत, जे काही संकट हृदयाच्या मध्ये काही बिघाड होऊन, काही आतड्यांच्या मध्ये बिघाड होऊन, अशा पद्धतीने काही संकट अरुणवर आली. म्हणजे त्याची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीचा नंबर ऐकून आपण थक्क होतो. एका मानवी शरीरामध्ये त्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी व्हाव्यात आणि त्यातून एक आत्मबल ठेवून त्यातून बाहेर पडावं, हे जे काही डॉक्टर अरुण किन्रेंनी केले ते खरंच अद्भुत आहे. आणि हे पुस्तक त्यामुळे इतकं वाचनीय आहे की तुम्ही जर सुरुवात केली की ते पुस्तक खालीच ठेवू शकत नाही तुम्ही. एखाद्या साहसपटासारखं हे पुस्तक आहे. मराठी सुगम संगीताची आवड असणाऱ्यांसाठी आणि संगीत क्षेत्रातल्या अभ्यासकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण ठेवा प्रसिद्ध केला जात आहे तो मराठी भावसंगीत कोशाच्या रूपानं. स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे नाट्यगीत, भावगीत, चित्रपट गीतांवर आधारित या कोशाची निर्मिती केली जात आहे. 11,000हून अधिक गीतं, दुर्मिळ छायाचित्र, व्यक्तिविशेष नोंदी यांचा समावेश या कोशात असणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत स्वरानंद प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश भोंडे. स्वरानंद प्रतिष्ठान ही मराठी सुगम संगीताच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असून गेली 50-52 वर्ष सुगम संगीताचे कार्यक्रम करणे हा त्याचा एक मुख्य उद्देश आहे. एक 10 वर्षापूर्वी आमचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोघे यांच्या मनामध्ये असं आलं की आपण आता संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जाऊयात आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार मग बाकीच्या विश्वस्तांनी विचार केला असा की आपण आता भावसंगीताचा इतिहास आणि कोश असा प्रकल्प हाती घेऊयात. आणि मग त्याची सुरुवात झाली. सुधीर मोघे यांनीच त्यांच्या संकल्पनेतनं हा सगळा प्रकल्प आकार घेतो म्हणून त्यांनी सुरुवात केली. पण दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि मग थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं. परंतु
सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक आणि भावसंगीताचे अभ्यासक रवी मुकुल आणि संगीताच्या या चाहत्या अशा आदिती कुलकर्णी यांनी ही मुख्य जबाबदारी घेतली आणि त्याच्यातून गेली 5-6 वर्ष त्यांनी सगळ्या प्रकारचं संकलन, संशोधन असा सगळा प्रयत्न केला आणि एक सुमारे 45-46 लेखकांकडून त्याची टिपणं लिहून घेतली. त्यामध्ये संगीतकार, गायक, गीतकार, गायिका यांची सगळी माहिती, अल्पपरिचय हा त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो. प्रकल्प आता पूर्ण झाले, तो 2 खंडांमध्ये आहे आणि एकूण त्याची 1250 पानं आहेत. यामध्ये व्यक्तिविषयक 190 नोंदी आहेत आणि कोशामध्ये समाविष्ट असलेले 664 गीतकार आहेत, 358 संगीतकार आहेत, 911 गायक गायिका आहेत आणि 105 पानपुरके आहेत. याच्याशिवाय 40हून अधिक लेखक आणि लेखिकांचा सहभाग याच्यामध्ये आहे. रसिकांना हे नक्की आवडेल अशी खात्री आहे. मराठी साहित्य प्रकारामध्ये अशा प्रकारचा इतिहास आणि कोश हा आजपर्यंत कोणीच तयार केलेला नाही. हे एकमेव द्वितीय असं काम आहे. न भूषो भविष्यती असं म्हणतात तसं आहे. गेल्या आठवडाभरात पुणे शहर आणि परिसरात हवेत दृश्यमान धुलीकण आढळून येत आहेत. पुणे परिसराच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात मोठी घसरण झाल्याच्या बातम्या काही खासगी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या. धुळीच्या कणांच्या वाढत्या पातळीमुळे घशाचे तसंच त्वचेचे आजार होऊन आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये या माहितीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात योग्य माहिती घेण्यासाठी आकाशवाणीच्या वार्ताहरांनी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी चर्चा केली. ही गुणवत्ता कशी ठरवली जाते तसंच खालावलेल्या हवामानात काय उपाय केले जाऊ शकतात याबाबत होसाळीकर यांनी मार्गदर्शन केलं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणतः ज्यावेळी हवेमध्ये गारवा असतो पहाटेच्या वेळी, त्यावेळी आपल्याला हवेमध्ये तरंगणारे जे धुळीचे कण आहेत त्याची संख्या किंवा त्याची तीव्रता वाढलेली दिसते, ज्याला हवामान विभागाच्या परिभाषेमध्ये हेज म्हणतो. आणि या हेजमुळे व्हिजिबिलिटी किंवा दृश्यमानता जी आहे ती खालावते. त्याचबरोबर धुळीच्या कणांमुळे आरोग्यालाही बाधा होण्याची शक्यता खूप जास्त असते. सफर पुणे जी सिस्टम आहे, जी पुण्यातल्या हवेची गुणवत्ता त्याचं मोजमाप सतत 24 तास करते, तर त्याकडून आलेले जे आकडे आहेत ते सर्वसाधारणतः असे दर्शवतात की पुण्यातली जी एकंदरच गुणवत्ता जी आहे ती मॉडरेट आहे, मध्यम स्वरूपाची सध्या आहे. अर्थात काही ठिकाणी ती त्याच्यापेक्षा चांगली आहे, तर काही ठिकाणी जसं आळंदी आहे किंवा निगडी आहे या ठिकाणी हवेचा दर्जा जो आहे तो त्या मानाने चांगला नाहीये. PM 2.5 आकाराचे जे धुळीचे कण आहेत त्यांची संख्येवरून तिकडच्या हवेची गुणवत्ता ठरवली जाते. जर का ती जास्त असेल तर गुणवत्ता खाली असं आपण म्हणतो. शक्यतो हा हिवाळ्यामध्ये उद्भवणारा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये फक्त धुळीचे कण नसून कधी कधी त्याच्याबरोबर असणारं धुरकं, व्हेकल्समुळे होणारं प्रदूषण या सर्व बाबती आणि त्याचबरोबर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होणारी प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, काही ठिकाणी पूल आहेत, काही ठिकाणी वेगवेगळी बांधकामं चालू आहेत, तर त्याच्यामुळे पण आपल्याला अशा प्रकारचे त्रास दिसतो. काळजी घ्या आणि सर्वांनीच मिळून काम केलं तर मला असं वाटतं की कदाचित हा प्रश्न तितका तीव्रतेने भासणार नाही. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाच्या संपादक होत्या माधवी कुलकर्णी, तंत्रसहाय्य होतं मुक्ता रणभोर यांचं आणि संकलन केलं होतं स्वाती महाळंक, नितीन जळूकर, भूषण राजगुरू, सीमा चोरडिया आणि अमृता प्रकाश यांनी. निवेदन होतं वैष्णवी कारंजकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.